मी आलाय मुंबईमध्ये फिरासाठी. मग हे नाव दिसली ना फिरायला आपल्याकडे कॅमेरा आम्ही चालले होते मस्त आज पेगोळ्यामध्ये. मग काय रे भाऊ आमची सेक्शन होती इकडे साईडवर सल्ला करत. मग काय सल्ला करत होते काय माहीत. मग बसले आम्ही नावमध्ये न दिसलं मला दुरून पेगोळा. मग काय आम्ही डायरेक्ट रिक्षा पिरी करत डायरेक्ट पेगोळ्यामध्ये. पेगोळ्यामध्ये आल्यावर तर मी एक जोरदार एक सीन घी टाकला आणि मी मागचा व्हिडिओ केला होता तर तुम्ही तो नाही पाहिला असला तर त्याला पाय घ्या, रील्स बनवली होती. मग काय भाऊ इकडे मस्त वातावरण होतं शांत सर. मग मुंबईमध्ये पहिल्यांदा राहिला होता तर मग हे तर पाहणारच होता भाऊ. मी चालला होता मागे मागे आणि आमचे माणसं चालत होते पुढे पुढे. तर मग काय भाऊ मस्त शांत सर वातावरण होतं आणि आमचा चालला होता पोपटलाल पुढे. त्याला पैसन मी स्माईल करत होता कारण की तो चालतच लय खतरनाक होता आणि इतकं भारी वाटत होतं ना भाऊ की खतरनाक. इकडे पण पाहिला अशोक चक्र आणि ह्या पोपटलाल म्हणत होता की काय रे भाऊ फोटो काढताना का सर्वेचे सर्वे फोटो काढायच्या नादात तर आमचा पोपटलाल ऐकतच नव्हता. म्हणजे सुमेश मामा फोटो काढत होते सर्वेचे सर्वे. शांत वातावरण होतं तर मामा तर डायरेक्ट साईडवर बसला होता ना आकू बी बिलकुल. म्हणजे भाऊ इतकं शांत वातावरण होतं की खतरनाक. ह्या मोठा दरवाजा होता त्याच्यावर इतकी भारी कारागिरी करली होती की आम्ही तेच पाहतच राहिले. मग काय आमचे माणसं तर शांत वातावरणामध्ये मस्त आराम करत होते रे भाऊ. पाहणं येत कोणी फोटो काढत होतं कोणी काही करत होतं आणि तुमचा भाऊ त्याच्याकडे कॅमेरा फिरत होता. मग काय हे गेटच्या मधात गेले. गेटच्या मधात होता पिक्चर टाकीमध्ये सर्वेचे सर्व आमचे माणसं बसले आणि मग इकडे पाहिला म्हणून पेगोळा कसं काय बनलं काय बनलं. मग काय जर तुम्ही पेगोळामध्ये आले तर हे तुम्ही बी पाहू शकता. मग काय आम्ही पाहिलं आणि मग काय आमचे माणसं सर्वेचे सर्व बाहेर आले आणि इकडे बाहेर आल्यावर इकडे फोटो होते. फोटो वगैरे पाहिले आणि तिकडनं थोडीशी जानकारी घेतली आणि इकडे मी वाजवला 350 क्विंटलचा घंटा वाजवला आणि मग काय आम्ही गेले डायरेक्ट मुंबई फिरायसाठी. मग काय नेक्स्ट ब्लॉग येणार.